हा चप्पल काढू काय हा नाही वर बसा बसा तुम्ही बसा बसा तिकडनं येतो मी तुमचं काम करा कामात डिस्टर्ब नको तुमच्या हो काय नाही जरा तुम्ही भात मळताय ना भात मळताय मळून झालं आता काय वारं येते भाताला तुमचं नाव कसं माझं सांगू हा तुमचंच सांगा की तुम्हाला विचारतोय हा गाव ही देवकांडगाव तुम्ही आता भात वाळताय काय करताय हे भात वारं देताय भाताला किती वेळा तुमचं वय किती माझं वय 60 लागले 60 अशा प्रकारे तुम्ही हे भात काय करणार पोटासाठी मग होय काय करायचं पोट करते काम होय काय होय आता भात आता गावात किती लोकांनी लावलाय आता आमच्या इथं भात भरपूर आहे आता जवळ आम्ही 20 दिवस झाले या महिन्या करता होय काय होय अजून आमच्या 2-4 महिने आहेत 2-4 महिने आहेत कसला भात कुठल्या जातीचा कसलं बाई अजिता चांगलं असतं गावठी अजिता तुमचं नाव कसं आहे आता माझं नाव दादू राणे हा दादू राणे तुम्ही हातात सूप घेऊन काय करताय वारं देताय भातात कोंडा काढते बाहेर होय काय किती आहे आता टोटल भात किती गुंठ्याला किती होतं भात 1 गुंठ्याला 100 किलो 1 क्विंटल होतंय 1 गुंठ्याला एका गुंठ्याला 1 क्विंटल म्हणजे 100 किलो 100 किलो आता पावसामुळे काय फरक पडला मध्यंतरी पाऊस पडला मर पडली समजा पावसामुळे जरा फरक पडला चिम धरला जरा म्हणजे मर पडली त्याला आडव पडलं ते नाही पावसामुळे चिम धरलं आता इंद्रायणचं भात केलं ते देसाईंच्या पाटणा आम्ही गाणं मारतात हो तर त्यांचं एवढं चिम गेले कधी खंडीवर भात गेला पावसामुळे जरा फाटला 7-8 पिशव्या गावाय आम्ही काम कर ह्या मालकीनबाई ना तुमचा शेंगांचा तुमचा व्हिडिओ बघितलेला ना मशीर लावत मशीर लावत होता ना तुम्ही आता काय भाताला वारं देत काय आता झालं आता कापलं भात कधी कापलं भात आणि 8 दिवस झालं आता गोळा करून ठेवलं आता भात न्यायचं तुमचं नाव कसं सांगा दामिनी विठ्ठल सुतार फोन नंबर आहे का फोन नंबर तुमचा मुलगाचा आहे माझ्याकडे व्हिडिओ पाठवा व्हिडिओ पाठवतो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना पाठवा हो आधी पहिल्यांदा माहिती घेतो सगळ्यांची माहिती घेतो तुमचं नाव कसं काळजी येते आठवणी देणार काढून होय तुम्ही बोललात आम्हाला मिळालं भरपूर असू तुम्ही काम करताय हे फक्त सगळ्यांना कळावं आणि असं सगळ्यांनी प्रत्येकाने शेतीचं काम करावं हा उद्देश आहे व्हिडिओ करण्यामागे बघा तरी आणि कसं सांबार लागतंय वल्ल्या काजीचं ते बी बघशील गवत मिळते ना गवत मिळते की गवत भरपूर मिळते तुमचं नाव कसं तुमचं नाव सांगितलं नाही तुम्ही रंजना जाधव होय काय तुम्ही पण भात वाळताय ना तुमचं वय किती 60 वर्ष डोळ्यात हे जात नाही खिसपट जात नाही त्रास होतोय ना तुम्ही मग आता मग साधारण हजेरीवरच नाही हजेरी मजूर मिळत नाही सध्या नाही खरं मिळतच नाहीत मजूर फ्रेंडशिप मध्ये करायचं फ्रेंडशिप मध्ये शेती फ्रेंडशिप मध्ये सर्वांचं एकमेकाचं आपलं करत राहायचं होय काय तुमचं नाव कसं माझं रेखा केरबा सुतार हा रेखा केरबा सुतार त्यांची यांच्या कोण भाऊज आहे काय भाऊबंद तुमचं हे किती माझं 40-45 असं चांगलं आहे भात वाळताय ते अशा प्रकारे हे भाताचे हे नारळ का ठेवला कधीपासून सुरू केलंय काय ओटीचा नारळ ठेवलाय गणपती बसला गणपती बसला वट्टीचा
पोटीचा नारळ गणपती म्हणजे गणपती चतुर्थी मधला पुढे ठेवतो का नाही आपला तो नारळ ठेवायला लागतो आम्हाला. देवाच्या पुढे आपलं हे पुजतो आपण गणपतीच्या टायमाला मानाचा नारळ म्हणायचा. गणपतीच्या टायमाला पूजलेला नारळ हा पूजा नारळ. मग आता अजून पर्यंत ठेवला तुम्ही तो शिवकानी महिने शेवट होती ती दिवशी आम्ही वाढी पूजा झाल्या पुस्तकं हे बनवून झालं भात सगळं घरी नेलं नंतर तो देवापाशी वाढवायचा. वाढवायचा. बरोबर. राशीत ठेवायच लागते. राशीत ठेवायला लागतोय असं प्रत्येकजण ठेवतंय प्रत्येकाचे त्याच्या ह्याचे शेतात म्हणजे गणपतीच्या पासूनचा नारळ ठेवायचा. होय. बरोबर. बरं थँक्यू तुम्ही चांगली माहिती दिली. हा ते ऍडमच्या घेऊ आमच्या ते मला हो सगळ्यांचं घेवा बाई आम्ही आमचे ऍड माहिती आहे. घेवा 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 पाणी पिलं का? पाणी पिलं का हो? हा पाणी आहे पाणी आहे पाणी आहे पाणी पितो बेटा केव्हा भेटला तर हो. हे नाही कसं आहे भात खाताना बरं वाटतं. लोक काय करतात भात खातात अर्धा ताटात टाकतात. ताटात टाकण्यापूर्वी हे काय काय करावं लागतं. हा हे बरोबर आहे. हे महत्वाचं. हा हे महत्वाचं बरोबर की नाही. ठीक आहे तुमच्याकडे पैसा आहे काय तुम्ही तांदूळ आणता विकत आणता करत भात जो जेवताना टाकतात बरोबर आहे. ते जरा ते वाईट वाटतं. वाईट वाटतं की किती आता किती झडती द्यायला लागते हे बघायचं आहे. हा हे किती आता कष्टात ते तिकडून आणतायत म्हणजे ते मातीतून आणलं गोळा केलं होय की स्वच्छ केलं परत तुम्ही आता हे वारं देताय होय होय किती कष्ट आहेत त्या मागे. होय की आणि त्यांना टाकताना काय वाटत नाही जे काय वाटत टाकतात नाही ना काय वाटत नाही अगदी 100% बोलला बघा. हा अन्न टाकताना काय वाटत नाही लोकांना. कष्ट म्हणजे काय ठावच नाही म्हटल्यावर टाकणार कडेला. हा मग ते कसं आहे ते आपणच टाकतोय लक्षात ठेवायचं. हो त्यांना नाही हा जो माणूस इकत जे आणतो का नाही एवढं तो जास्त टाकत नाही. आपण शेतकरी हेच टाकतो लक्षात ठेवायचं. हा बरोबर. ह्या बाया लोक काय करतात अधिक मग बनवून ठेवतात शिजवून आणि ते आपल्या नंतर नाही संपला की ठेवतात तिकडे ढोराच्या देवाशी द्यायचा नाही तर कुत्र्याला द्यायचा. हो शहरामध्ये काय आता काय कुत्री बित्री काय आता ते काय नाही हो त्यामध्ये नेमकं थोडंच बनवून जाते. हो हे जे भात तयार करण्यासाठी कष्ट लागतात ते थोडक्यात दाखवायचे आणि तुम्ही राबताय म्हणूनच आहे. ठीक आहे पैसे मिळतात ते प्रत्येकाला मिळतात कष्टाचे पैसे मात्र हे कष्ट जे आहेत ते म्हणजे फार महत्वाचे आहेत. ते त्याशिवाय तांदूळ मिळू शकत नाही. बरोबर काय कुठला मोठला आयटीतला असेल किंवा आणि कोण असेल तर ते हे घेऊन इथे डायरेक्ट भात करून खाऊ शकत नाही ना. हे असं पकडावं लागतं वारं डोळ्यात पुस जातात किती कचरा जातोय काय होते. हो हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे इथे भात वाळतायत. आता इथे धूस पडते म्हणून आपण ते जवळ जात नाही तिथे डोळ्यात जाऊ शकेल मात्र पाहू शकतो. डोळ्यात जाते तोंडात जाते सगळी काय म्हणता डोळ्यात डोळ्यात जाणार तोंडात बी जाणार चिखलात गेल्यावर चिखल बी जाणार. ते असं काय हे करून हा म्हणजे भात लावणीपासून ते भात मळणी वारं देण्यापर्यंत. हो कारण आपण भात ज्यावेळी लावत होते इथे पुढे गारगुटी जवळ तिथे पण व्हिडिओ केला होता त्यावेळी पण त्यांनी सांगितलं. हे पाहू शकतो अशा प्रकारे असं काम करावं लागतंय आम्हाला. हो त्रास करतोय उन्हात काम करावं लागतं नाही हो शेतकऱ्यांना. आणि मग त्यांना काय वाटतंय काम करण्याचे कष्ट करायला पाहिजे बरोबर मान्य आहे पण हे कष्ट करून खाणे म्हणजे लईच गरजेचं आहे. गरजेचं असं माणसं कशी म्हणतात की बाबा हे फुकट मिळतं फुकट नाही लई याला कष्ट आहे भरपूर कष्ट आहे. हे आता असं झालं म्हणजे झालं नाही. ह्याला परत घराकडे द्यायचं त्याचं तांदूळ करायचं परत त्याला हे करायचं मग ते शिजवायचं मग खायचं मग टाकायचं कसं असं मी म्हणतो. तुम्ही उकडा तांदूळ करता का उकडा तांदूळ नाही उकडा तांदूळ करत नाही. आता कोंडा काय करणार हा शेणी असतात ना शेणी ते शेण कालवायचं त्याच्यात शेणात कालवायचं ते आणि अशा त्या हे रुंद रुंद थापट्या करायच्या शेणी करायच्या आणि त्यानंतर ना नेऊन शेतात जाळायच्या त्याच्यावर नाचणं लावायचा नाचणे टाकायचे मग नाचणं येणार ते ती रोप जमिनीत हे करायची घालायची परत असं आहे ते. कोणता गाव ते इकडे येणार कचरा वारं कुठं आहे त्याला पंखा पाहिजे होता. पाहू शकता भात म्हणतो आपण तांदूळ म्हणतो हे बघा
तांदूळ कसा आहे तो तुम्हाला फक्त दुकानातून पोत्यातला तांदूळ दिसतो महाग आहे दाबा कसं लागतंय बघा हे आमचं कसं होतं. बघा ते आपण काकी राबतायत तिकडे राबायचं. तुमचं नाव कसं? देसाई. तुम्ही काय करताय? तुमची शेती किती आहे? भरपूर आहे. भरपूर म्हणजे किती? भरपूर म्हणजे 20 एकर आहे. 20 एकर. काय काय लावलं त्यामध्ये? काय ऊस भात. ऊस आणि भात. आता भात कापलं? हो कापली. आता म्हणजे कधी कापलं? आता काही चालूच आहे ना कापायला. हे तुमचं आहे? होय हे एकत्र करतोय मी. हा सगळ्यांची शेती जी आहे ती सगळी एकत्र आहे. 4-4 जण आहे ते एकत्र करतोय. आणि तुमची 20 एकर कुठे आहे ती? तिकडे पुढे पर्यंत आहे? नाही तिकडं खाली आहे. तिकडे काय लावलंय मग? आता भात आलो वार देऊन सकाळी. हा आता इकडे आलो. मग जेवण वगैरे करून आलं? होय जेवण. काय जेवण केलं? जेवण आज गुरुवार मस्त खिचडी केलेली सकाळी. शाबूची खिचडी. शाबूची खिचडी. गरगरला वगैरे नाही उन्हात काम करताना? होय होतोय त्रास. जरासं बसायचं त्रास झाला की जरासं पाणी घेत बसायचं. त्रास तर होतोयच. नारळ पाणी वगैरे प्यायचं. गावात नारळ पाणी मिळणं सोपं नाही. चांगलं वाटलं. म्हणजे नारळाचं ढीग बघायला. चांगल्या भाताला होते भात करते का मी. आणते का अजून